आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय आणि आज राज्यपालांचं अभिभाषण झालेलं आहे। राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे सरकारने केलेल्या कामाचा आणि पुढच्या करणाऱ्या कामाचा एक दिशा देणारा अधिकृत अहवाल, ज्याला राज्यपालाचं अभिभाषण आपण म्हणत असतो। ते वर्षातून एकदाच होत असतं, जे की पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस होत असतं। पहिलं अधिवेशन आपलं आता 2026 सुरू झालेलं आहे। फेब्रुवारी महिना हा आहे आणि आत्ताच अधिवेशनाला सुरुवात झाली, म्हणजे वर्षातलं पहिलं अधिवेशन आहे। आणि त्या अधिवेशनामध्ये जे आधी अभिभाषण होतं ते राज्यपालांचं होतं। तर या अभिभाषणामध्ये शेती संदर्भात कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, कोणकोणत्या घोषणा केलेल्या आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करूयात, बोलूयात, समजून घेऊयात सोप्या भाषेमध्ये। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। राज्यपाल त्यांच्या अभिभाषणामध्ये शेतीबद्दल बोलताना असं म्हणाले की माझ्या राज्य सरकारने शेतीसाठी आणि शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वाच्या योजना राबवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पीक विम्यासारखी योजना आहे, त्याचबरोबर कृषी पंप, सौर कृषी पंपासारखी योजना आहे। यामुळे शेतकऱ्यांना सहाय्य मिळत आहे किंवा ते अजून मजबूतीने काम करत आहेत, हा एक मुद्दा त्यांनी मांडला। त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे मुक्त वीज व सौर ऊर्जा, की आमच्या सरकारने, माझ्या सरकारने शेतकऱ्यांना विजेचे सवलतीचे प्रावधान आणि सौर ऊर्जेने सुसज्जित पंप देण्याची योजना आणली आहे आणि जे शेती खर्च कमी करण्यामध्ये मदत करते आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे की तंत्रज्ञान आणि एआय म्हणजे अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केली जाणारी शेती। राज्यात एआय आधारित कृषी धोरण, एआय बेस्ड ऍग्रिकल्चर पॉलिसी लागू केले जात आहे। मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये श्री अजित पवार यांनी 500 कोटीचा निधी प्रस्तावित केला होता। त्यानंतर शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, अधिक उत्पादन मिळवून देणे आणि शेतकऱ्यांना स्मार्ट सल्ला व सेवा पुरवणं याचा हा हेतू आहे आणि त्यासाठी सुद्धा सरकार काम करत आहे, असं राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये त्यांनी सांगितलं। त्यानंतरचा मुद्दा होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शेती वाढ। तर महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर वाढवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना वेळ, कीटक नियंत्रण व बाजारभाव याबाबत स्मार्ट सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे उत्पादन आणि नफा अर्थात उत्पन्न वाढू शकतं। हा सुद्धा मुद्दा राज्यपाल यांनी मांडलेला आहे। त्यानंतर गुंतवणूक आणि विकास, शेतकरी हितासाठी राज्यात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूक आणण्याचा रोडमॅप आखण्यात आलेला आहे। जैविक पायाभूत सुविधा आणि डिजिटल सुलभता वाढवून कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्याचं उद्दिष्ट आहे। अशा पद्धतीचे मुद्दे श्री आचार्य देवव्रत हे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत यांनी शेती संदर्भातले मांडलेले आहेत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर, सौर पंप व वीज सुविधा, एआय आधारित शेती धोरण, ज्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज असेल, कीड व रोग नियंत्रण असेल, बाजारभाव माहिती असेल, पिकांचे वैज्ञानिक व्यवस्थापन असेल, सिंचन व जल व्यवस्थापन असेल, कृषी प्रक्रिया उद्योग असेल। म्हणजे एकूणच राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये शेती अधिक आधुनिक तंत्रज्ञानाची आणि नफ्याची करण्यावर भर देण्यात आलेला आहे। सौर ऊर्जा, एआय तंत्रज्ञान, सिंचन आणि बाजारपेठ उपलब्धता या 4 प्रमुख दिशांनी सरकार पुढे जात आहे। अशा पद्धतीचं एकंदर राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे होते, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हिंदीमध्ये ते भाषण केलेलं आहे आणि त्याच्यामधले जे शेती संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सोपे करून सांगितलेले आहेत। हे तर सगळं आहेच, परंतु राज्यपालांनी पुढे होणारी कर्जमाफी किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरनं बोलणं टाळलेलं आहे। थोडक्यात राज्यपाल हे सरकारच त्यांचं असतं, मेरी सरकार, माझं सरकार, आणि सरकारने जी दिलेली स्क्रिप्ट असती तेच राज्यपाल त्या ठिकाणी वाचत असतात। कदाचित स्क्रिप्ट देणाऱ्यांनीच काही शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी त्याच्यातनं वगळलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पीक विम्याचा, इतर गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा नाही आणि पीक विम्याची योजना म्हणजे गौड बंगाल आहे, भोंगळ कारभार आहे, ती नसल्यात जमा आहे। आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, नमो शेतकरी असतील, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि इतर विहिरीचे वगैरे सगळे जे अनुदान आहेत ते रखडलेले आहेत। तर त्याच्यावर सरकारने भर देणं गरजेचं आहे। आता आपण सकाळी काल जी पत्रकार परिषद झाली होती सरकारची, त्याच्यामध्ये काय मुद्दे होते ते कव्हर केले। आता आपण राज्यपालाचं जे अभिभाषण झालं त्या अभिभाषणामध्ये शेती संदर्भात काय होतं, कारण की ते अधिकृत असतं, अर्थसंकल्प त्याच्यावरच पुढे चालत असतो। तर ते सुद्धा तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।